हाय एव्हरीवन. तर मी तुमच्यासाठी छान असा मिनी ब्लॉग घेऊन आलेले आहे. सर्वात अगोदर मी छान अशी रेडी होणार आहे, कारण आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे. ते तुम्हाला पुढे मी सांगतेच. तर मी हे डर्माकोचे प्रोडक्ट जे आहे ते यूज करत आहे गेले 2-3 महिन्यापासून, आणि मला छान रिझल्ट मिळालेला आहे. कारण माझी स्किन फार ऑइली होत होती, आणि त्यानंतर ओपन पोर्स जे आहे ते सुद्धा मला व्हायला सुरुवात झालेली होती. पिंपल्ससुद्धा मला फार होत होते, म्हणून मी डर्माकोचे प्रोडक्ट यूज केले आणि खूप चांगला रिझल्ट मला त्याचा मिळालेला आहे. त्यानंतर मी खूप दिवसानंतर अशी साडी वेअर केलेली आहे, कारण साडी घालायला मला फार आवडतं, पण दिवसभर साडी वेअर करणं फार कठीण होऊन जातं. त्यामुळे मी आज डिसाईड केलं की छान अशी साडी घालूया. त्यानंतर मी छानसं असं छोटंसं मंगळसूत्र घातलेलं आहे. आपलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्रच असतं. आणि त्यानंतर छोटीशी अशी मांग भरलेली आहे. त्यानंतर मी माझे केस जे आहे ते स्ट्रेट करून घेत आहे, आणि माझे केस खूप गळत आहेत, खूप प्रॉब्लेम होतो मला केसांच्या. त्यानंतर छान असं मस्त वॉच मी घातलेली आहे. त्यानंतर वॉचसोबत मी असं थोडंसं कडं घातलेलं आहे, तर छान लुक येतो. त्यानंतर मी हे ब्रेसलेट घातलेलं आहे. खूप मिनिमल मेकअप केलेला आहे मी, खूप सिम्पल आणि साधा असा. तर असा फायनल लुक माझा आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर आमच्याकडे होते चुनाव, आणि त्यानंतर आम्ही गेलो वोटिंग करायला. तर आमचं वोटिंग वगैरे झालेलं आहे. 15-20 मिनटं आम्हाला जे आहे तिथे लाईनमध्ये लागावं लागलं, आणि नंतर मग आम्ही वोटिंग केलं आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आमचं लाजाळूचं झाड इतकं लाजतं ना, त्याला फ्रेममध्ये यायला फार लाज वाटते, आणि त्याच्यामुळे तो असं लपून बसलेला आहे. त्याला मी भरपूर वेळ सांगितलं बाहेर निघ, थोडंसं तरी दिसतं, तो काही निघत नव्हता. त्यानंतर आम्ही पोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, आणि इथे कार पार्क केलेली आहे आम्ही आलो जळगावला मूवी बघायला. तर मूवी बघायला वेळ होता. त्यानंतर मग चला म्हटलं कुठे जायचं, तर आम्ही आलो आहोत फुले मार्केटला. जेव्हाही आम्ही कुठे बाहेर जातो ना, तेव्हा श्रीयूला जेव्हाही खाण्याचे स्टॉल दिसतात किंवा रेस्टॉरंट दिसतं, तेव्हा त्याला भूक नक्कीच लागलेली असते. घरी तुम्ही कितीही त्याला सांगितलं ना जेवण कर वगैरे, तर तो करत नाही, आणि बाहेरचं बघितलं म्हणजे त्याला भूक लागलेली असते. तर आम्ही आल्याला पेटपूजा वगैरे केली, आणि मग थोडीशी शॉपिंग वगैरे केलेली आहे, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. तर आमची शॉपिंग वगैरे झाली, आणि तर मी आतमध्ये काही शूट वगैरे केलेलं नाही आहे, कारण की मध्ये कोणी शूट करायला तयार नव्हतं, आणि मिस्टरांना आवडत नाही, मग मी त्यांना काही त्रास देत नाही. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत थिएटरमध्ये, आणि थिएटरमध्ये आम्ही कोणता मूवी बघायला आलेलो, झुटोपिया मूवी बघायला आलेलो आहोत आम्ही, लहान मुलांचा. आणि 3D मूवी आहे, त्यामुळे आम्ही जेव्हाही 3D मूवी लागतो आम्ही जळगावला येत असतो. आणि मूवीचं म्हटलं म्हणजे मला तर काही एवढं आवडलं नाही, थोडंसं बोर होत होतं, पण श्रीयूला फार आवडला. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील, तुमच्याही मुलांना तुम्हाला 3D मूवी दाखवायचं असेल, तर नक्की तुम्ही सुद्धा जाऊन बघू शकता. आमच्या इथे 3D मध्ये अवेलेबल नव्हतं, त्यामुळे आम्ही जेव्हाही 3D मूवी असते तेव्हा जळगावलाच जात असतो बघायला. तर पिक्चर वगैरे बघून झाला, आणि मग पेटपूजा ही करायचीच होती, भूक लागलेली होती, आणि संध्याकाळी झालेली होती भरपूर. त्यामुळे आम्ही छान अशी पेटपूजा करून घेतलेली आहे. जेव्हाही जळगावला येतो तेव्हा आम्ही ह्या रेस्टॉरंटला व्हिजिट देतो. जेवण खूप छान मिळतं, पण इथे आल्यावरनं वेळ भरपूर लागतो, कारण कुक वगैरे कमी असेल, त्यामुळे इथे वेटिंग करावं लागतं. जेवण फार छान होतं. तर आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी जाण्यासाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.